महाराष्ट्रात मान्सून वेळेआधीच दाखल होणार, अशा काही बातम्या येत आहेत. तर त्यामध्ये काय सत्यता आहे? सोबतच या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचा सुद्धा अंदाज घेणार आहोत सविस्तर. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि किरण वाघमोडे या यूट्यूब चॅनलमध्ये पाहत आहात. पाहूयात 4 ते 10 मे दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम मान्सूनबाबत बोलण्यात येतंय, की अंदमान समुद्रामध्ये वेळे अगोदर दाखल होईल पाऊस. त्यानंतर काही बातम्या आल्या, की केरळमध्ये किंवा महाराष्ट्रात सुद्धा वेळेआधी दाखल होईल. तर सर्वात प्रथम हवामान विभागाने जी काही 1 तारखेला प्रेस कॉन्फरन्स केली होती. तर त्यामध्ये असं सांगितलं होतं, की 14 ते 20 मे या दरम्यान अंदमान समुद्राकडे जे काही त्यांचं लांब पल्ल्याचा अंदाज देणारं मॉडेल आहे, मल्टी मॉडेल इसेंबल, त्याच्यानुसार अंदमान समुद्रामध्ये मान्सून वारे दाखल होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे, असं कळवण्यात आलं आणि सहसा त्यांनी तेव्हा हे सुद्धा सांगितलं, की हा काळ आहे, की 15 ते 20 मेच्या दरम्यान मान्सून अंदमान समुद्राच्या भागांमध्ये दाखल होत असतो. म्हणजे जरी त्या ठिकाणी दाखल झाला, तर दाखल होण्याची तारीख तर अजून दिलेली नाही. कदाचित 20 मे पण उजाडू शकतो किंवा त्यानंतर वातावरण जर का बिघडलंच, कारण सध्या अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये अ, वेगवेगळ्या सिस्टम, वेगवेगळ्या मॉडेल्स दाखवत आहेत. त्यामुळे नक्की कुठे सिस्टम होईल, ते कुठे जाईल आणि मग त्याच्यावरती मान्सून कधी पोहोचेल ते अवलंबून आहे. सध्या तरी ज्या काही मॉडेल मी पाहिले बऱ्यापैकी, तर त्यानुसार अजूनही अंदमान समुद्रामध्ये साधारणतः 15-16 तारखेपर्यंत तरी मान्सून येण्यासाठी वातावरण अनुकूल दिसत नाहीये. फक्त जी-एफ-एस मॉडेल या ठिकाणी खूप स्ट्राँग सिस्टम दाखवते आणि त्यामुळे मग मान्सून त्या त्या तारखेच्या आसपास पोहोचेल असं दाखवत होतं. पण जी-एफ-एस मॉडेल काही दिवसापूर्वी अरबी समुद्रात चक्रीवादळासारखी स्थिती दाखवत होतं. त्यामुळे अशा लांब पल्ल्याच्या अंदाजासाठी जी-एफ-एस मॉडेलवरती अवलंबून राहू नका. वेगवेगळे मॉडेल्स दाखवत असेल तरच त्याबाबत आपण अंदाज बांधू शकतो. म्हणजे कदाचित 20 मे नंतर किंवा 20 मेच्या आसपास मान्सून अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. पण हे सुद्धा अंदाज बदलतील. आणि जरी त्या ठिकाणी वेळेच्या अगोदर जर दाखल झालाच, तरी तेथे दाखल होण्याची तारीख आणि या ठिकाणी केरळमध्ये दाखल होण्याची जी काही तारीख असते, तर यामध्ये कोणतंही एक ही नाही, साम्य नाही. म्हणजे तिथे लवकर दाखल झाला, तर तो केरळमध्ये सुद्धा लवकरच दाखल होईल, असं नसतंय. असं कोणतेही रिलेशनशिप त्यामध्ये नाहीये. त्यासोबतच अजून केरळमध्ये केव्हा दाखल होईल हेच माहिती नसताना महाराष्ट्रात तो वेळे अगोदर दाखल होईल, असं सांगणं सुद्धा चुकीचंच आहे. आणि केरळमध्ये केव्हा दाखल होईल मान्सून याबाबत हवामान विभाग त्यांची प्रेस कॉन्फरन्स देईलच लवकरच. म्हणजे 15 मेच्या आसपास हवामान विभाग सांगत असतं, की केरळमध्ये मान्सून केव्हा दाखल होऊ शकतो. तर तेव्हा ते अपडेट आल्यानंतर आपण तुम्हाला नक्कीच कळवू. बाकी सध्याची जर आपण स्थिती पाहिली, तर कमी दाबाचा जो काही क्षेत्र आहे किंवा पट्टा आहे, कमी दाबाचा क्षेत्र नाही तर कमी दाबाचा पट्टा जो आहे, तो राजस्थानपासून इकडे पूर्व भारताकडे आणि पूर्व भारतापासून इकडे दक्षिण भारताकडे विस्तारलेला आहे. पश्चिमी आवर्ताचे चक्राकार वारे राजस्थानच्या आसपास आणि पाकिस्तानच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत. आणि त्यामुळे या भागांमध्येच पावसाचे ढग आपल्याला विशेष करून पाहायला मिळत आहेत. तसेच महाराष्ट्रात आज थोडंसं गडचिरोलीच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस झालेला आहे. इतर ठिकाणी विशेष काही पावसाचे ढग दिसत नव्हते. थोडेसे ढगाळ वातावरण विदर्भात होते. तापमान थोडंसं कमी झालेलं आहे पुन्हा एकदा विदर्भाच्या भागांमध्ये. अ, मात्र पावसाचे ढग इतर ठिकाणी अजून तरी काही दिसत नाहीत किंवा रात्रीसुद्धा विशेष शक्यता विदर्भात किंवा राज्याच्या इतर ठिकाणी पाऊस होईल असं अशी शक्यता दिसत नाहीये. या आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर या आठवड्यात कोकणाच्या भागांमध्ये सकाळ-सकाळी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. सोमवारचा जर आपण अंदाज पाहिला, तर सोमवारी म्हणजे उद्या अ, नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीचे उत्तरेकडील भाग आणि इकडे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचा काही भाग असेल. या भागामध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली, तर थोडासा गडगडाट होईल. ही शक्यता खूप थोड्याशा भागांसाठी आहे आणि खूप थोड्या प्रमाणातच शक्यता आहे. असं नाही की पाऊस सगळीकडे होईलच किंवा पावसाची शक्यता दाट आहे असं नाहीये. पण एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली, ऊन तापून जर ढगनिर्मिती झाली तर पाऊस होऊ शकतो. राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी पावसाचा अंदाज दिसत नाही. ते सुद्धा विदर्भ, मराठवाड्याच्या भागांमध्ये लक्ष असू द्यात. मध्य महाराष्ट्राचे पश्चिमेकडील भाग असेल, कोकण आहे, पूर्णतः वातावरण कोरडे राहील, पावसाचा अंदाज नाही. सोमवारनंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला, तर मंगळवारी मात्र गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस किंवा गारपीट होऊ शकते. सतर्क रहा. त्यानंतर नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना किंवा इकडे अहिल्यानगर, पुण्यापर्यंतचे भाग असतील. या भागामध्ये स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा मंगळवारी.
एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिमित्त झाली तर पाऊस होण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील जो अंदाज असेल तो बदलू सुद्धा शकतो. कारण ज्या काही सिस्टम आहेत, तर वेगवेगळे मॉडेल वेगवेगळ्या ठिकाणी सिस्टम दाखवतायत. त्यामुळे एकमत नाही आहे मॉडेलमध्ये अंदाज सांगताना सुद्धा. तरीसुद्धा आपण एक अंदाज देत आहोत बऱ्यापैकी मॉडेल्स पाहून. तर मंगळवारी या भागांमध्ये थोडीशी स्थानिक ढगनिमित्त झाली तर पाऊस होण्याची शक्यता दिसते. मंगळवारनंतर बुधवारची जर स्थिती पाहिली तर बुधवारी पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये स्थानिक ढगनिमित्त होऊन एखाद्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता राहील. बुधवारनंतर गुरुवारी सुद्धा पूर्व विदर्भाच्याच एक दुसऱ्या ठिकाणी पावसासाठी थोडंसं वातावरण अनुकूल राहताना दिसतंय. यामध्ये बदल होऊ शकतात. बुधवार नंतर किंवा गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवारच्या आसपास पूर्व विदर्भ, मराठवाड्याचे दक्षिण भाग, पश्चिम महाराष्ट्राचे दक्षिणेकडील भाग, उत्तर कर्नाटकचे जे भाग आहेत, या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसत आहे. दरम्यानच्या काळात राज्याच्या इतर ठिकाणी मात्र स्थानिक ढगनिमित्तीवरतीच लक्ष ठेवा. विशेष शक्यता सध्या तरी दिसत नाही. काय बदल झाला तर आपण अपडेट नक्की देऊ. आणि रविवारच्या आसपास सुद्धा थोडीशी शक्यता जी आहे राज्याच्या दक्षिण भागात आणि उत्तर कर्नाटक, उत्तर तेलंगणाचा जो भाग आहे, या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात किंवा पूर्व विदर्भाच्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात दिसते. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या 4 मे रोजी वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट किंवा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मात्र कसल्याही प्रकारचे इशारे देण्यात आलेले नाहीत. 4 तारखेनंतर 5 तारखेचे इशारे पाहिले तर 5 मे रोजी बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. बाकी इतर ठिकाणी धोक्याचे कसलेही इशारे हवामान विभागाने दिले नाहीत. 5 तारखेनंतर 6 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर 6 तारखेला अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. तर नांदेडकडे हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 7 तारखेपासून राज्यातील जे कमी झालेले तापमान पुन्हा एकदा हळू-हळू वाढेल. वाऱ्याचा वेग कमी होईल असं हवामान विभागाचे मॉडेल्स दाखवत आहेत. दरम्यानच्या काळात खूप वेगाने वाढ नाही, पण हळू-हळू वाढ तापमानात होईल. बाकी बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, सातारा घाटमाता, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता. तर पालघर, ठाणे, रायगड, मुंबई उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. राज्यात इतर ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.